एका महिलेने नोकरी सांभाळत शेती केली आणि ती यशस्वी झाली. ही काय एवढीशी यशोगाथा नाही. या महिलेने गावातल्या महिलांना एकत्र आणलं, शेकडो शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं, एका विस्मृतीत गेलेल्या हळदीच्या जातीला जगभर पोहोचवलं आणि एका छोट्याशा गावाचं नाव देशाच्या नकाशावर कोरलं. पण विशेष म्हणजे ती ना मोठी उद्योगपती आहे, ना राजकारणी आहे, ना शास्त्रज्ञ आहे. ती होती एका छोट्याशा गावात मुलांना शिकवणारी शिक्षिका. ही आहे मेघालयच्या ट्रिनिटी साइयो यांची गोष्ट. पण कोण होत्या ट्रिनिटी साइयो आणि त्यांनी शिक्षिका असूनही हे हळद उत्पादन वाढीचं, लकाडोंग हळदीच्या प्रसाराचं काम कसं केलं, पाहूयात आजच्या कर्तृत्ववान तीच्या 10व्या भागातून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मेघालय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ढग, डोंगर, धबधबे आणि वर्षभर पडणारा पाऊस. या राज्यातल्या पश्चिम जैंतिया हिल्स जिल्ह्यात आहे मुलिह नावाचं एक छोटेसं गाव. या भागात अनेक वर्षांपासून हळदीची लागवड होत होती. पण फार कमी लोकांना माहीत होतं इथल्या डोंगराळ भागात एक अशी देशी हळद उगवते जी जगातल्या सर्वोत्तम हळदींपैकी एक मानली जाते. या हळदीचं नाव लकाडोंग हळद. या हळदीत क्युरक्युमिनचं प्रमाण सुमारे 7% असतं. साधारण हळदीमध्ये हे प्रमाण 2 ते 3% असतं. त्यामुळं लकाडोंग हळदीला औषधी गुणधर्म, आकर्षक रंग आणि चांगला बाजारभाव मिळतो. पण एक काळ असा होता जेव्हा या हळदीची खरी किंमत स्थानिक शेतकऱ्यांनाही माहिती नव्हती. याच गावात 1 डिसेंबर 1972 रोजी एका साध्या शेतकरी कुटुंबात ट्रिनिटी साइयो यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. आई हळदीची शेती करायची. त्यामुळं लहानपणापासूनच ट्रिनिटी शेतात वाढलेल्या. शेती त्यांच्यासाठी काही नवीन नव्हती, पण त्यांनी फक्त शेतीवर अवलंबून राहण्याचा मार्ग निवडला नाही. त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे गावातल्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. दिवसभर त्या मुलांना शिकवायच्या, पण शाळा सुटली की त्यांचा दिवस संपायचा नाही. त्या थेट शेतात जायच्या. पण हळूहळू त्यांना जाणवू लागलं की त्या भागातले शेतकरी खूप मेहनत करतायत, पण त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाहीये. त्या काळात बहुतेक शेतकरी लाचेन नावाची हळद लावायची. ही एक पारंपरिक जात होती, पण तिचं उत्पादन कमी होतं. तिच्यातल्या कुर्क्युमिनचं प्रमाणही कमी होतं. परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्नही मर्यादित राहायचं. परंतु शेती करताना ट्रिनिटी यांना लकाडोंग हळदीबद्दल माहिती मिळाली. ही त्याच भागातली जात होती, पण तिची लागवड फार कमी प्रमाणात होत होती. त्यांनी विचार केला, इतरांना बोलण्यापेक्षा स्वतःच लावून पाहू. आणि 2003 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लकाडोंग हळदीची लागवड केली. आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय ठरला. त्याचं कारण म्हणजे लाचेन हळदीच्या तुलनेत लकाडोंगमधून त्यांनी जवळपास दुप्पट उत्पन्न मिळवलं होतं. कारण तिच्यामध्ये इतर हळदींपेक्षा कुर्क्युमिनचं प्रमाणही जास्त होतं. त्यामुळं तिची गुणवत्ता उत्तम होती. त्या क्षणी ट्रिनिटींना एक गोष्ट समजली. समस्या शेतकऱ्यांच्या मेहनतीत नाही, तर चुकीच्या जातीत आहे, योग्य माहितीच्या अभावात आहे. शेतकरी वर्षानुवर्ष मेहनत करत होते, पण त्यांना फायदेशीर पर्याय माहीतच नव्हते. अनेक जण इथंच थांबले असते. स्वतःचं उत्पन्न वाढलं म्हणजे काम संपलं असा विचार केला असता. पण ट्रिनिटी यांचा विचार वेगळा होता. शिक्षिका म्हणून त्यांनी आयुष्यभर एक गोष्ट शिकली होती. ज्ञानाची खरी किंमत ते इतरांपर्यंत पोहोचलं तरच असते. म्हणून त्यांनी ठरवलं, ही हळद फक्त स्वतःच्या शेतात उगवायची नाही, ती संपूर्ण भागात पोहोचवायची. आणि इथूनच सुरू झाला एका शिक्षिकेचा हजारो महिलांचं आयुष्य बदलणारा प्रवास. त्यांनी गावातल्या महिला शेतकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. बैठका घेतल्या. त्यांना आपल्या शेतात घेऊन आल्या. लकाडोंग आणि लाचेन या 2 हळदींमधला फरक समजावून सांगितला. जास्त उत्पादन, जास्त कुर्क्युमिन आणि जास्त बाजारभाव, हे सर्व त्यांनी स्वतःच्या अनुभवातून महिलांसमोर मांडलं. पण बदल स्वीकारणं तितकंसं सोपं नव्हतं. कारण एक मोठी अडचण होती. लकाडोंग हळदीचे कंद हे महाग होते. गरीब शेतकऱ्यांना ते विकत घेणं शक्य नव्हतं. अनेकांना ही नवीन जात यशस्वी होईल की नाही याचीही शंका होती. तरी ट्रिनिटी थांबल्या नाहीत. त्यांनी उपाय शोधायला सुरुवात केली. त्यांनी स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला. स्वतः प्रशिक्षण घेतलं, अभ्यास केला आणि मग त्या पुन्हा गावात परतल्या. पण यावेळी फक्त शेतकरी म्हणून नाही, तर एक प्रशिक्षक म्हणून.
त्या महिलांना लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं. कोणत्या जमिनीत लागवड करायची, बियाणं कसं निवडायचं, कीड व्यवस्थापन कसं करायचं, सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करायची, हे सगळं त्या शिकवू लागल्या. पण त्यांचं काम इथंच थांबलं नाही. गावातल्या अनेक महिला निरक्षर होत्या, त्यामुळं त्यांना सरकारी कागदपत्र भरता येत नव्हती, कंदाच्या अनुदानासाठी अर्ज करता येत नव्हता, सेंद्रिय प्रमाणपत्र म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. तेव्हा ट्रिनिटींनी आणखी एक जबाबदारी स्वीकारली. त्या महिलांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवू लागल्या, कागदपत्र भरून दिली, अनुदान मिळवून दिलं, स्पायसेस बोर्डच्या मदतीने कंदासाठी आर्थिक मदत मिळवून दिली. महिलांना ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन म्हणजेच सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठीही त्यांनी मदत केली. कारण त्यांना माहीत होतं चांगलं उत्पादन मिळणं महत्त्वाचं आहे, पण ते योग्य किमतीत विकता आलं तरच त्याचा खरा फायदा शेतकऱ्यांना होतो. तसं पाहिलं तर मेघालयात शेतीची बहुतेक कामं महिलाच करतात. पण ट्रिनिटींचा विश्वास होता, जर महिलांच्या हातात ज्ञान आलं, उत्पन्न आलं, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं. हळूहळू महिलांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. एक एक करत महिला वाढत गेल्या. मुलीह गावापुरता ही चळवळ मर्यादित राहिली नाही. आजूबाजूच्या गावांमधील महिलाही त्यांच्याशी जोडल्या गेल्या. काही वर्षातच शेकडो महिला लकाडोंग हळदीची लागवड करू लागल्या. ट्रिनिटींचा एक विश्वास होता, फक्त चांगलं उत्पादन घेऊन उपयोग नाही, त्याचं योग्य मूल्य मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी मूल्यवर्धनावर भर दिला. हळद काढल्यानंतर ती स्वच्छ करणं, वाळवणं, तिचे काप करणं, पावडर करणं, पॅकिंग करणं, या प्रत्येक टप्प्याचं महत्त्व त्यांनी महिलांना समजावून सांगितलं. यामुळं उत्पादनाला अधिक चांगला भाव मिळू लागला. शेतकऱ्यांनी फक्त कच्चा माल न विकता मूल्यवर्धित उत्पादन विकू लागले. यामुळं गरजेनुसार साठवलेली हळद किंवा पावडर विकून त्या पैसे मिळवू लागल्या. मुलांच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी, औषधोपचारासाठी ही एक मोठी आर्थिक ताकद होती. पाहता पाहता जवळपास 800हून अधिक महिला या चळवळीत सहभागी झाल्या. त्यांनी महिलांना बचत गटांमध्ये एकत्र आणलं. ट्रिनिटी यांनी लाईफ स्पाइस फेडरेशन या बचत गटांच्या संघटनेला बळ दिलं. सुमारे 100 स्वयंसहाय्यता गट या संघटनेशी जोडले गेले. त्याचबरोबर लेंग स्कीम स्पाइस प्रोड्युसर इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह सोसायटी उभी करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातून जास्तीत जास्त महिलांचं संघटन झालं. त्यामुळे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री प्रभावी होऊ लागली. याच काळात आणखी एक मोठा बदल झाला. पूर्वी या भागामध्ये अनेक लोक कोळसा खाणीत कामाला जात होते, त्यामुळे शेती मागे पडली होती. परंतु या खाणकामात रॅट होल मायनिंगचा वापर केला जायचा. रॅट होल मायनिंग म्हणजे उंदरांच्या बिळासारखी खाण. जमिनीत अतिशय अरुंद आणि खोल बोगदे खोदून कोळसा काढण्याची पद्धत. हे बोगदे इतके लहान असतात की त्यातून माणसाला वाकून किंवा रांगत जावं लागत असायचं. मात्र 2014 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणने या रॅट होल मायनिंगवर बंदी आणली, कारण यामध्ये कामगारांच्या जीवाला मोठा धोका होता. या बंदीनंतर अनेक कुटुंबासमोर पुन्हा उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा ट्रिनिटी यांनी त्यांना पुन्हा शेतीकडे वळवलं. त्यांनी सांगितलं, आपल्या जमिनीतच सोनं आहे, आणि खरंच त्या सोन्याचा रंग पिवळा होता, लकाडोंग हळदीचा. त्यांच्या या कामाची आणि हळदीची दखल मेघालय सरकारनेही घेतली. 2018 मध्ये मिशन लकाडोंग सुरू करण्यात आलं. या मोहिमेचं उद्दिष्ट होतं लकाडोंग हळदीचं उत्पादन वाढवणं, प्रक्रिया उद्योग उभारणं, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देणं आणि या हळदीला जागतिक ओळख मिळवून देणं. या संपूर्ण मोहिमेत ट्रिनिटी साय्यो यांचं नेतृत्व महत्त्वाचं ठरलं. तरीही अडचणी संपल्या नाहीत. पुरवठा साखळी अजूनही पूर्णपणे मजबूत झाली नव्हती. प्रक्रिया केंद्र होतं, यंत्रसामग्री होती, मागणीही होती, पण सातत्याने पुरवठा होत नव्हता. कधी कंदमाशीचा प्रादुर्भाव व्हायचा, तर कधी बाजारपेठीची समस्या. पण ट्रिनिटी थांबल्या नाहीत. रासायनिक उपायांपेक्षा त्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला. गोमूत्र, गांडूळ खत आणि नैसर्गिक पद्धती वापरून शेती करण्याचं त्या महिलांना शिकवत राहिल्या. आज त्यांच्या प्रयत्नांमुळे लकाडोंग हळद केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमध्ये पोहोचली आहे. ट्रिनिटी यांच्या पुढाकाराचा सन्मान करत 2018 मध्ये त्यांना केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक्सलन्स इन हॉर्टिकल्चर हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2020 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं. यासोबत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार कोणता होता?
तो म्हणजे एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान, स्वतःच्या मेहनतीवर उभं राहिलेलं कुटुंब आणि आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकणारी आई. आज ट्रिनिटी साय्यो यांची ओळख केवळ शिक्षिका किंवा शेतकरी म्हणून नाहीये. त्या एक संघटक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेकडो महिलांच्या आत्मविश्वासाचं नाव आहेत. आपण अनेकदा विचार करतो की आपण ते काम करू शकत नाही, बदल घडवू शकत नाही, आपल्या हातात काही नाही, भांडवल नाही, पद नाही. पण यावर ट्रिनिटी साय्यो यांचं आयुष्य या विचाराला भेदतं. त्यांनी कोणतंही मोठं आंदोलन केलं नाही, मोठ्या घोषणा दिल्या नाहीत, फक्त एका चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास इतरांपर्यंत पोहोचवला. त्यातून बदलली एक शेती, बदललं एक गाव, बदललं शेकडो महिलांचं आयुष्य. म्हणूनच ट्रिनिटी साय्यो यांची गोष्ट ही केवळ एका यशस्वी शेतकरी महिलेची नाही, तर ज्ञान, नेतृत्व आणि निस्वार्थ सेवेमुळं समाजात किती मोठा बदल घडू शकतो याचं जिवंत उदाहरणच आहे. ट्रिनिटी साय्यो यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड आठवणीने पाहण्यासाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.